नमस्कार मित्रांनो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण आयुष्यात खूप यशस्वी झालं पाहिजे. अनेक जण त्या दृष्टीने प्रयत्न करतात, पण बऱ्याचदा यश येत नाही किंवा अपयशाने माणूस खचून जातो किंवा तो इतका फ्रस्ट्रेट होऊन जातो की पुन्हा प्रयत्नच करत नाही. आणि मग अगदी मोजके काही लोक जे यशस्वी झालेले असतात त्यांच्याकडे बघत तो आयुष्य काढत राहतो. पण आपण हा विचार कधी करतो का की आपल्या यश किंवा अपयशामध्ये आपल्या सवयींचा किती मोठा वाटा असतो ते? म्हणजे आपला दिनक्रम, आपल्या सवयी, आपले प्रयत्न आणि आपल्याला मिळणारं यश यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो? एखादी सवय आपल्या आयुष्यात किती मोठा बदल घडवू शकते? तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये आपण अशाच एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत, जे शिकवतं की आपल्या सवयी आपलं आयुष्य कसं बदलतात ते पुस्तक म्हणजेच जगप्रसिद्ध लेखक रॉबिन शर्मा यांचं द 5 AM क्लब. रॉबिन शर्मा यांचं द 5 AM क्लब हे पुस्तक त्याच्या नावानुसार फक्त 5 वाजता उठावं याबद्दल नाहीये, तर ते आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक गोष्टी शिकवतं. आपली पर्सनॅलिटी, प्रोडक्टिव्हिटी, फोकस, हेल्थ आणि एकूणातच आंतरिक शांतता आणि समाधानाने जगण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे. या पुस्तकामधून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सकाळ स्वतःची करा आणि तुमचं आयुष्य सुधारा. मित्रांनो, खरंच थोडा विचार करून बघूया, आपली रोजची सकाळ कशी होते? बऱ्याचदा आपण उशिरापर्यंत जागतो, काही कारणास्तव उशिरा उठतो. उशिरा उठलो की कामाला जाण्याची गडबड, अनेक गोष्टी लवकर आवरण्याची धावपळ असेल, गोंधळ असेल, या सगळ्या गोंधळात आपली सकाळ होते. तोपर्यंत अनेक कॉल येतात, कॉल घ्यावं की आवरावं, या गोंधळात सकाळ कशी निघून जाते ते समजतच नाही. आता हाच मुद्दा रॉबिन शर्मा यांनी या पुस्तकात खूप छान मांडलाय. रॉबिन शर्मा असं म्हणतात की आपण आपल्या दिवसाची सुरुवात कशी करतो यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच ते सांगतात की पहाटे लवकर उठा, 5 वाजता उठावं असं त्यांनी सांगितलंय. आता 5 वाजता उठल्यावर काय होणार आहे? सकाळी लवकर उठल्यावर काय होणार? तर पहाटे लवकर उठल्याने सकाळची शांत वेळ आपल्याला मिळेल. जगाची सगळी गडबड, कामांची धावपळ, सगळा गोंधळ सुरू होण्याआधी जर आपण उठलेलो असू तर ना कोणी कामासाठी इतक्या लवकर सकाळी फोन करेल, ना आवरण्याची घाई गडबड होईल, ना कुठे पोहोचण्याची आपल्याला काही घाई असेल. सकाळचा हा पूर्ण वेळ आपला स्वतःचा असेल. स्वतःला देण्यासाठी सकाळची शांत वेळ मिळाली की आयुष्यात अनेक चांगले सकारात्मक बदल घडतात. याच मुद्द्याबाबत रॉबिन शर्मा यांनी पुढे असं समजावून सांगितलंय की सकाळचा हा जो 1 तास आहे तो जरी शांतपणे आपल्याला मिळाला तर स्वतःचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे घडवू शकतो. त्यासाठी त्यांनी 20-20-20 असं एक सूत्र या पुस्तकात सांगितलंय. म्हणजे सकाळचा आपला पहिला 1 तास आपण 20-20-20 असा 3 ब्लॉकमध्ये विभागला पाहिजे. पहिले 20 मिनिट जे आहेत ते हालचाल करण्यासाठी असले पाहिजेत. म्हणजे मेंदू सक्रिय होण्यासाठी असेल आणि ऊर्जा वाढवण्यासाठी काहीतरी शारीरिक हालचाली आपण केल्या पाहिजेत. यामध्ये आपण एक्सरसाइज करू शकतो किंवा आपल्याला आवडेल तो व्यायाम कोणी करू शकतो. त्यानंतरचे जे 20 मिनिट आहेत ते आंतरिक शांतीसाठी दिले पाहिजेत, ज्यामध्ये आपण एकाग्रतेसाठी ध्यान करणं असेल किंवा डायरी लिहिणं असेल किंवा कृतज्ञता काही व्यक्त करणं असू शकतं. त्यानंतरचे 20 मिनिट जे आहेत ते वैयक्तिक विकासासाठी दिले पाहिजेत. ज्ञान वाढवण्यासाठी काहीतरी वाचणं किंवा ऐकणं किंवा नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करणं, असे हे 20-20-20चं सूत्र आपला वैयक्तिक विकासाचा पाया मजबूत करतं. रॉबिन शर्मा सकाळच्या या 5 ते 6 वाजेपर्यंतच्या एका तासाला विजयी तास असं म्हणतात. कारण शिस्तबद्ध आणि हेतुपूर्वक घालवलेला हा वेळ मानसिक स्पष्टता, भावनिक विकास आणि एकूणातच सेल्फ कंट्रोल निर्माण करतो. दिवसाची सुरुवात उद्देशपूर्ण झाल्याने आपल्याला रोजच्या गोंधळात, कामांच्या गडबडीत लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
यामध्ये रॉबिन शर्मा पुढे असं समजावतात की यश हे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नाहीये, तर ते 4 गोष्टी मजबूत असण्यावर अवलंबून असतं. आपला माइंडसेट म्हणजेच आपले विचार आणि आपल्या श्रद्धा ज्या असतील त्या, आपला हार्ट सेट म्हणजेच आपली भावनिक समृद्धता, आपला हेल्थ सेट म्हणजेच आपली शारीरिक तंदुरुस्ती, आपलं आरोग्य, आणि आपला सोल सेट म्हणजेच आपली आंतरिक शक्ती किंवा आपला आध्यात्मिक विकास. लेखक सांगतात की खरी संपत्ती आणि आनंद निर्माण करण्यासाठी दररोज आपण या 4 गोष्टींवरती काम केलंच पाहिजे. म्हणजे रॉबिन शर्मा यांच्या संशोधनानुसार कोणतीही नवीन सवय लागण्यासाठी 66 दिवस लागतात असं त्यांनी या पुस्तकात सांगितलंय. ते सवयी तयार होण्याचे 3 टप्प्यात विभाजन त्यांनी यामध्ये केलेलं आहे. पहिला टप्पा म्हणजे डिस्ट्रक्शनचा, जो 1 ते 22 दिवसांचा आहे. या पहिल्या 22 दिवसात आपल्या जुन्या सवयी सोडताना अनेक अडथळे येतात. दुसरा टप्पा आहे इन्स्टॉलेशनचा, दिवस 23 ते 44. यामध्ये नवीन सवय लागण्यास सुरुवात होते. तिसरा टप्पा आहे इंटिग्रेशनचा, दिवस 45 ते 66. यामध्ये आपल्याला ही सवय लागलेली असते, ती आपली प्रकृती होऊन जाते. या 66 दिवसांनंतर विकासाकडे आपली वाटचाल सुरू होते. रॉबिन शर्मा पुढे हेही समजावून सांगतात की पहाटेची शांतता सखोल विचार आणि सर्जनशीलतेसाठी खूप उपयुक्त असते. शर्मा यावर भर देतात की उच्च दर्जाचं काम करण्यासाठी एकांत आवश्यक आहे. शांततेत आपण आपल्या ध्येयांशी, मूल्यांशी आणि आतल्या आपल्या आवाजाशी खूप चांगल्या प्रकारे जोडले जातो. यातली सर्वात महत्वाचं म्हणजे डिजिटल डिस्ट्रॅक्शन लवकर टाळलं पाहिजे. सकाळ ही खूप पवित्र असते. या विजयी तासामध्ये सोशल मीडिया, ईमेल किंवा स्क्रीन बघणं आपण टाळलं पाहिजे. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम लक्ष विचलित करणारे घटक आपलं लक्ष वेधून घेतात आणि त्यावर प्रतिक्रिया देत बसण्यानं किंवा त्यामध्ये आपण अडकून पडण्यानं आपल्या वाटचालीमध्ये अडथळे निर्माण होतात. यानंतर रॉबिन शर्मा एक खूप छान मुद्दा यामध्ये समजावून सांगतात या पुस्तकामध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की कधीतरी मोठी गोष्ट करण्यापेक्षा सातत्याने छोट्या छोट्या गोष्टी करण्याने मोठं यश प्राप्त होतं. यामध्ये मायक्रो विन्स ही संकल्पना त्यांनी खूप छान समजावून सांगितलेली आहे. म्हणजे सातत्याने छोट्या छोट्या गोष्टी करण्याने कसं यश येतं. पण हे सर्व करताना पुरेशी झोप घेण्याचं महत्व पण त्यांनी योग्य पद्धतीने समजावलेलं आहे. एकूणच या पुस्तकातून शिकण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याकडे पूर्वापार सगळेच जण सांगतात ना आपल्याला की लवकर निजे लवकर उठे, त्याचप्रमाणे पहाटे लवकर उठून केलेल्या या छोट्या छोट्या काही गोष्टींनी खूप मोठं यश आपल्याला प्राप्त करता येऊ शकतं. हे या पुस्तकातून शिकायला मिळतं. तर हे पुस्तक नक्की वाचा, द 5 AM क्लब. हे होतं आपलं आजचं पुस्तक. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका वेगळ्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.